ही सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. डोळ्यांवर मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्र. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास सोडून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. हातांची ध्यान. 3 मध्यम पट्टीतले ओम श्वास सलग एका. सर्वात पहिल्या उच्चारापासून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायति सदं चैव. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं खाली. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हात समोर. नेत्र स्पर्श. अलगद डोळे पुढून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे. आता येतोय का आवाज? विश्रांती. विश्रांती. आज जी आपण साधना करणार आहोत. आवाज येत नाहीये माझा? येतोय. तुम्ही प्रज्ञाताई रिजॉईन व्हाल का? एक मिनिट. कविताताई तुम्हाला आवाज येतोय? रश्मीताई तुम्हाला येतोय आवाज? आवाज येतोय माझा? ओके. येतोय आवाज प्रज्ञाताई? आला का? ओके ठीक आहे. बरं, आज आपण काल जरा मला थोडस घरीच जरा अडचण आली त्यामुळे कालचा वर्ग नाही घेता आला. पण कालची जी लिंक आहे म्हणजे काल जी आपण आसनं केली म्हणजे आपण काल आपलं ब्रेनशी रिलेटेड होती. तर त्याची जी लिंक आहे जी मॉर्निंगला मी जो वर्ग घेतला त्याच वर्गाची तुम्हाला लिंक मिळेल म्हणजे तुम्हाला ती सुद्धा आसनं कळतील. सर तुम्हाला ती सेम लिंक पाठवतील.
आजची जी आपली साधना आहे ही श्वसन संस्था म्हणजे आपलं जी लंग्स कॅपॅसिटी आहे किंवा आपलं श्वसन कशा प्रकारे चांगलं सुधारू शकतं किंवा ती अधिक फ्लेक्झिबल कसं होऊ शकतं, आपले लंग्स अधिक कार्यक्षम कसे होऊ शकतात त्याच्यावर आजची साधना आहे. तर त्या दृष्टीने आज आपण आपला जी आसनं आहेत किंवा जास्त जेव्हा आपण लंग्सचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला थोडस आपले लुजनी एक्सरसाइज थोडेसे जास्त होतात. तर इथे फक्त थोडीशी अशी काळजी घ्यायची आहे की ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर डिप्रेशन वगैरेचा जर त्रास असेल तर त्यांनी सुद्धा ही आसनं करताना थोडस काळजी घ्यायची, कारण की इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन किंवा आपल्याला श्वासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं असतं. म्हणून हाय ब्लड प्रेशर हृदयविकार ज्यांना आहे त्यांनी अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता आपल्याला उठून बस उभं राहायचंय. आजची जी आपली साधना आहे ही आपल्या श्वासाची म्हणजे श्वसन संस्था आपली कशी अधिक कार्यक्षम होईल या दृष्टीने असणार आहे. विश्रांती. आणि आता आपल्याला जॉगिंग करायचंय, स्पॉट जॉगिंग. हातांची जी बोटं आहेत ती एकमेकांमध्ये क्लच आपले मूठ वळवून घ्यायचे आणि ते आपल्या छातीपाशी असतील आणि स्पॉट जॉगिंग तिथल्या तिथे जॉगिंग करायचंय. अगदी सावकाश, अगदी सावकाश तिथल्या तिथे जॉगिंग. बरोबर. आणि मग थोडा थोडा स्पीड वाढवायचा. टाचा ज्या आहेत ह्या आपल्या सीटला लागतील एवढं आपल्याला स्पीड वाढवायचं. बरोबर, टाचा सीटला लागण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर हाताच्या ज्या मुठी आहेत त्या सोडून द्या आणि दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता आपले मांडे आपल्या हाताला लावण्याचा प्रयत्न करा. 1 2 हा बरोबर. आता समोर बरोबर. ज्यांना शक्य त्यांनी उडी मारा किंवा तिथल्या तिथेच बरोबर पहिलं नाही बरोबर करा. सावकाश थांबायचंय, कृती थांबवायची, विश्रांती. श्वासाची गती इथे वाढते, हृदयाची गती वाढते. पायामध्ये अंतर घ्या, नाकाने श्वास घ्या, तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा. इथे आपली श्वासाची गती वाढते म्हणून थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि आता करणार जम्पिंग जॅक. दोन्ही पाय जोडलेले म्हणजे जम्पिंग जॅक. 1 2 अशा प्रकारे करायची कृती. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 9 11 12 13 14 15 16 17 18 19 थांबायचंय. हात खाली आणि पुन्हा मुख धुंदी. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. विश्रांती. करूया ताडासन श्वसन. दोन्ही पाय जोडलेले, हातांची बोटं एकमेकांमध्ये घुंकून घ्यायची, हात वरती डोक्याच्या दिशेने. आणि आता श्वास घेत ताचा वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली आणि हाताची पकड डोक्यावर. एक हलकीशी उडी मारायची. ठीक आहे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हा बरोबर. टाचा वर उचलायचा आणि मग त्या खाली आपटायचे. श्वास घेत वर, टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचं आहे. दोन्ही हात दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या, विश्रांती थोडा वेळ. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जे आहेत हे नमस्कार स्थितीमध्ये समोर जोडून घ्यायचे. बरोबर. आणि आता श्वास घे, दोन्ही हात लांब, जास्तीत जास्त लांब. श्वास घेत घेत आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. बरोबर. आता याच्याने आपला श्वसन जो मार्ग आहे तो सुधारतो. श्वास सोडत जवळ. आता जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त.
श्वास घेतला, जास्तीत जास्त हात लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. आता श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तळवे स्क्रीनकडे जाऊ. हा नाही, खाली खाली समोरच असू दे, आपल्या छातीच्या समोर असू दे. आणि आता श्वास भरून घ्या, श्वास सोडत आपले हात आपल्या छातीपाशी येऊ देत. बरोबर. पुन्हा श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता हात आपले श्वास घेत आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये, श्वास घेत घेत हात नजरेच्या टप्प्यात आणि श्वास सोडत पुन्हा छातीपाशी. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ, श्वास घेतला, नजरेच्या टप्प्यामध्ये श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत हात वर, श्वास सोडत हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. हा, तळवे सिलिंडर. श्वास सोडत हात पुन्हा छातीपाशी. हा बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. सावकाश दोन्ही हात खाली आणि विश्राम. आणि आपण आता करणार आहोत कोणासन. साइडवर्ड बेंडिंगचं हे आसन आहे. इथे सुद्धा एकतर ज्यांना पायाची दुखणी आहे ती सुद्धा कमी होतात, श्वसन मार्ग तर आपला सुधारतोच, म्हणजे आपले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात, त्याबरोबर आपले पाय स्ट्रेच होतात, त्यामुळे तिथल्या ज्या नसा आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात, तिथं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे खाली सुद्धा, नजर डाव्या हाताकडे. पुन्हा श्वास घेत वर या, श्वास सोडत डावीकडे खाली सुद्धा, नजर उजव्या हाताकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत खाली, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत खाली, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत खाली, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत खाली. साइडवर्ड बेंडिंगचा त्रिकोण असतो. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत खाली. एकदा उजवीकडे खाली झुकायचं, एकदा डावी. अवकाश मध्यभागी येऊन थांबायचं, दोन्ही हात खाली येतील, पायांमध्ये अंतर कमी करा आणि विश्राम. मान मागे सैल सर सोडून विश्राम. करूया आता बद्ध हस्त. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. दोन्ही पाय जुळलेले. बॅलन्स जर असं वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि पाय गुडघ्यातून सरळ ठेवा. पूर्णपणे इथे आपल्या जे छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं आणि मान जी आहे ती मागे सैल सर सोडा, चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद. आणि आता बघा आपले पूर्ण जे लंग्स जे आहेत, आपले फुफ्फुस ती आडव्या कक्षेत ताणली जातात. बरोबर. आणि आता सावकाश मान मध्यभागी येऊ दे आणि थोडस पुढे झुका, फॉरवर्ड बेंड. बरोबर. आता श्वास घेत वर येऊया. इनहेल अप,
Exhale down. Inhale up. Exhale down. Inhale up. Exhale down. सावकाश मध्यभागी यायचंय. हाताची पकड सोडून घ्या. विश्रांती. सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत श्वासाशी आधारित. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. श्वासाशी आधारित सूर्यनमस्कार. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. डोळ्यालगत मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून घेऊया. आज आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. यथाशक्ती प्रयत्न करूया. बंद डोळ्यांसमोर सूर्य देवतेचे स्मरण करूया. आपल्या भूमध्यामध्ये सूर्य पाहण्याचा प्रयत्न आणि सूर्याचं तेज, त्याची ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्थानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय माते अश्वसंचलनासन. 5 डावा पाय चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपद्मासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता पुढचे 3 जे आहेत इथे आपल्याला श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा पूर्व स्थिती. ओम मित्राय नमः. 1 श्वास सोडूया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडूया. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास भरून घ्यायचा. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घ्यायचा. 12 श्वास सोडायचा. यथाशक्ती प्रयत्न असेल. कळतंय तुम्हाला मी चेअरवरचे दाखवू का? टेबल किंवा चेअर आहे तुमच्या इथे? समोर असेल तर घ्या, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. चेअरवर बसा. चेअरवरची पण सूर्यनमस्कार करू. त्याच्या स्टेप्स होत्या. आधी ग्रुप वरती शेअर करायला पाहिजे होती.
मी एक टेबल घेते म्हणजे तुमच्या लक्षात. बसायचं इथे, दोन्ही पाय जुळलेले, हात आपल्या मांडीवर. बरोबर, हात मांडीवर, पाठीचा कणा सरळ. एक जे आहे आपलं नमस्कार असतं, म्हणजे दोन्ही हात जे आहेत हे जोडून घ्यायचे. एक नमस्कार. दोन आपलं हस्त उत्तान असतं, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने तिथल्या तिथेच वर न्यायचे, मान आपली वर. तीन हस्तपाद असत, सॉरी हे चार आहे ना, हस्तपाद असत. ठीक आहे. त्याच्यानंतर पाच आपल्याला वर यायचंय, उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. हा. चार आपण अश्वसंचलन जे करतो ना, तसेच ही कृती आहे, चार अश्वसंचलन असत. हा, या प्रकारे. त्याच्यानंतर पाच पुन्हा आपल्याला मागे वळायचंय, कपाळ आपलं सिलिंग, आपला चेहरा सिलिंगला समांतर. सहा आपल्याला आपलं कपाळ गुडघ्याला लावायचं, सहा. ठीक आहे. नंतर सात पुन्हा वर यायचंय, उजवा पाय खाली असेल. हा, बरोबर. सात उजवा पाय खाली. त्याच्यानंतर आठ डावा पाय फोल्ड करायचा, डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं ते हाताची कोपरं पकडायची. बरोबर. पुन्हा आपली मान वर जाईल. आठ. त्याच्यानंतर पुन्हा सावकाश मध्यभागी यायचं. नऊ पुन्हा पाय खाली जाईल, पाय खाली. बरोबर. त्याच्यानंतर दहा हात डोक्याच्या दिशेने वर. अकरा पुन्हा हात खाली. बारा पुन्हा हात डोक्याच्या दिशेने वर, सॉरी, आणि पुन्हा नमस्कार स्थिती. माझं थोडस काउंटिंग मध्ये फरक झालेला आहे. एक मिनिट मी पुन्हा एकदा बघतो, काहीतरी कन्फ्युजन होतं. सूर्यनमस्कार करून ना की सगळे सूर्यनमस्कार. डायबिटीसचे पण काही वेगळे सूर्यनमस्कार आहेत. चला सुरुवात करूया आपण. आता एक आपण चेअर मधला पण करूया आणि एक डायबिटीस वाला सुद्धा करूया. ठीक आहे. आता पुन्हा आता मी तुम्हाला गाईड करते, त्याप्रमाणे तुम्ही कृती करा. दोन्ही पाय आपल्या चेअरवर ठेवायचे, दोन्ही पाय जुळलेले आहेत, दोन्ही हात मांड्यावर. आणि आता एक नमस्कार स्थिती, एक आपले हात जोडून घ्यायचे, नमस्कार स्थिती. बरोबर. दोन दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. तीन हस्तपादासन, दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या पायाच्या दिशेने किंवा पावलाच्या दिशेने सैल सोडा. बरोबर. त्याच्यानंतर चार
उजवा जो पाय आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. बरोबर. 4 आपण जे अश्वसंचलनासन करतो ते आहे आणि आपलं डोकं जे आहे हे असं वर असेल, कपाळ चेहरा सिलिंगला समान. 4 अश्वसंचलनासन आपण हे करतो. त्याच्यानंतर 5 आपलं कपाळ जे आहे हे आपल्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी नाही टेकलं गेलं तरी चालेल. कपाळ किंवा आपली हनुवटी जे तुम्हाला शक्य आहे ते टेकवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 दोन्ही पाय जे आहेत ते समोर घ्यायचे. दोन्ही पाय समोर. ही स्टेप आपली राहिली. 5 दोन्ही पाय समोर. त्याच्यानंतर 6 पुन्हा दोन्ही पाय आपले खाली घ्यायचे आणि हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. 6. त्याच्यानंतर 7 पुन्हा आपले हात जे आहेत हे आपल्या पावलांच्या बाजूला. त्याच्यानंतर 7 डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. 7 वर यायचं, डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं, चेहरा सिलिंग. बरोबर. हे झालं 8. त्याच्यानंतर 9 आपलं हनुवटी किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. 9. त्याच्यानंतर 10 पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि 11 नमस्कार स्थिती. आता इथे एकूण 11 स्टेप्स दाखवलेल्या आहेत, पण या प्रकारे आपल्याला हा करायचा आहे. म्हणजे एकदा आपल्याला उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि एकदा डावा पाय वर घ्यायचा. पुन्हा एकदा ही कृती करून घेऊया. आता आपण डाव्या बाजूने करूया. पुन्हा एकदा 1 नमस्कार स्थिती, 1 नमस्कार स्थिती, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, हात आपले खाली येतील, 4 अश्वसंचलनासन, डावा पाय आपण आधी फोल्ड करूया आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया, चेहरा आपल्या सिलिंगकडे असेल. 4 अश्वसंचलनासन. 5 आपण करतो पर्वतासन किंवा चतुरंग दंडासन. इथे आता आपल्याला आपलं कपाळ किंवा हनुवटी आपल्या गुडघ्याला चिटकवायची आहे. कपाळ किंवा हनुवटी गुडघ्याच्या दिशेने घेऊन जायची आहे. बरोबर. त्याच्यानंतर 6 आपल्याला दोन्ही पाय सरळ करायचे. बरोबर. आणि हात एक तर तुम्ही असे बाजूला पण ठेवू शकता किंवा असे समोर पण ठेवू शकता. म्हणजे याच्यामध्ये एक व्हेरिएशन आहे. कसंही. हा ठीक आहे. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा 7 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 8 उजवा जो पाय आहे, 8 आपल्याला पुन्हा आपले हात जे आहेत हे आपल्या पावलाच्या दिशेने घेऊन जायचे. 9 उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करूया, चेहरा सिलिंगकडे. 10 आपल्याला आपली हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याकडे न्यायचंय. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि 12 नमस्कार स्थिती. याचं जे चित्र आहे ते मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करते, म्हणजे ते अजून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बरेच दिवस मी सुद्धा हे चेअरचे सूर्यनमस्कार केले नव्हते. आता एक डायबिटीसचा करूया. डायबिटीसचा एक करूया. डायबिटीस मध्ये काय होतं, जी आपण नमस्कार स्थिती घेतो ना ती ते काउंट करत नाही. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून ठेवूया. ओम मित्राय नमः. इथे डायबिटीस मध्ये एक जो आहे तो आपला हस्त उत्तानासन होतो. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, बरोबर. 3 अश्व संचलनासन, बरोबर. 4 चतुरंग दंडासन, 4 चतुरंग दंडासन आणि 5 इथे आपण शशांकासन करतो. 5 शशांकासन. शशांकासन माहिती ना, वज्रासन नाही. 5 शशांकासन.
वज्रासनामध्ये जायचं आणि कपाळ गुडघ्या आपलं कपाळ जे आहे ते जमिनीवर टेकवायचं. हे झालं 5 शशांकासन. 6 अष्टांगासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 8 पर्वतासन. पुन्हा 9 जे आहे हे शशांकासन मध्ये येतं. 9 शशांकासन. 10 उजवा पाय पुढे घेऊन यायचा, अश्व संचलनासन. उजवा पाय पुढे, बरोबर. 10 अश्व संचलन. 11 हस्तपादासन. 12 तिथल्या तिथेच नमस्कारासन. म्हणजे इथे आपल्याला काय हात इथे डोक्याच्या दिशेने वर नसतात पाहिजे, तिथल्या तिथेच नमस्कार असतात. आता हे डायबिटीज वाले सूर्य नमस्कार आहेत, म्हणजे थोडेसे वेगवेगळे एक व्हेरिएशन झालेले आहे. अजून एक करूया म्हणजे थोडंसं अजून लक्षात राहील तुमच्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेवर. 2 हस्तपादासन, बरोबर. 4 डावा पाय मागे, अश्व. 3 अश्व संचलनासन. 4 चतुरंग दंडासन. 4 चतुरंग दंडासन आणि स्लॅन्टिंग पोझिशन, बरोबर. आणि आता 5 शशांकासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलांचं फ्लॅट करा, सीटचा भाग पावलांवर येऊ दे. हे झालं 5 शशांकासन. कपाळ जमिनीवर. 6 तिथल्या तिथेच अष्टांगासन. 6 अष्टांगासन. पुन्हा एकदा इथे टाचा सिलिंगच्या दिशेला जातील आणि पायाचे चवडे जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. पुन्हा जी आपली नजर जी आहे ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. आणि आता 9 पुन्हा शशांकासन. आपले गुडघे जमिनीवर टेकवा, सीटचा भाग आपल्या पायांवर येऊ दे. 9 शशांकासन. 10 अश्व संचलनासन. डावा पाय पुढे घ्यायचा, 10 डावा पाय पुढे, अश्व संचलन. 11 हस्त पादासन. आणि 12 तिथल्या तिथेच नमस्कार. हे आपले डायबिटीज वाले सूर्य नमस्कार आहे, बरोबर. विश्रांती, मुखधोती करून घेऊया. जर श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर. डायबिटीस माझ्याकडे ऍक्च्युली हे नाहीये, चित्र जे आहे ना ते नाहीये. ह्याचं चेअरवालं चित्र आहे, तर मी तुम्हाला ते चेअरवाले पाठवीन. डायबिटीसची प्रत्येकाची जी पद्धत आहे ही वेगवेगळी आहे. आता आम्हाला जे आमच्या संस्थेने किंवा आमच्या गुरुने जे शिकवलंय ते मी आता तुम्हाला दाखवले. आणि आता सावकाश बैठक स्थिती आणि त्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती, पाठीवर पडून विश्रांती. आपल्याला कसं प्रॉपर सूर्यनमस्कार करायची एक पद्धत आपल्याला माहिती असते, ती आपल्या डोक्यामध्ये फिट असते. त्यामुळे थोडंसं जरासं तरी वेगळं काहीतरी आलं की मग आपल्याला गडबड होते थोडीशी करण्यामध्ये. विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता श्वास घेत आपल्याला हात समोरून असे मागे न्यायचे, डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. आणि श्वास सोडत साईडने असे हात जमिनीला घासत घासत आपल्या शरीराच्या जवळ येतील. कारण की इथे आज आपण जी प्रॅक्टिस करतोय ती आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्याची करतोय, म्हणून ही कृती करायची. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि श्वास सोडत बाजूने खाली घेऊया, साईडने आपल्या जमिनीला घासत घासत हात श्वास सोडत आपल्या शरीराच्या जवळ, बरोबर. श्वास घेत वर. आता इथे तुम्हाला पाय फोल्ड करून झोपायचं असेल तर तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे. हवं असेल तर पाय फोल्ड करू शकता. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, हात वर डोक्याच्या दिशेने, श्वास सोडत खाली. आता इथे आपण अकार उकार आणि मकाराची जोड देऊया.
श्वास घेत हात वर आणि ओंकार करत श्वास सोडत हात खाली करायचे. श्वास सोडताना ओंकार. श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर आणि श्वास सोडताना ओंकार. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना ओंकार. विश्रांती. फक्त सावकाश एका कुशीला वर पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. मागे जे दोन्ही पायांमध्ये अंतर आहे ते तसंच ठेवा. फक्त आता हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात टेकवायचा आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडा. कोपर म्हणजे आपला एल्बो. हा बरोबर. आणि आता इथे दोन्ही पायांमध्ये अंतर असू देत. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं कपाळ जे आहे हे आपल्या हाताच्या घडीवर ठेवायचं. श्वास घे. आता आपले हात जे आहेत ते छातीपाशी येतील. श्वास घेत छातीपाशी, नजर आपली सिलिंगकडे. आणि श्वास सोडत हात पुन्हा समोर येतील आणि कपाळ हाताच्या घडी. श्वास घेत वर, हात छातीपाशी. श्वास सोडत पुढे, कपाळ हाताच्या घडी. श्वास घेत वर, हात छातीपाशी. श्वास सोडत हात समोर, कपाळ हातावर. श्वास घेत वर, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत खाली. अजून एक करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचं आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे मागून. आपले हात जे आहेत ते आता पुन्हा शरीराच्या जवळ येतील. कपाळ आपलं जमिनीला असेल टेकलेलं. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचं किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं. आणि ती पकड आपल्या पाठीच्या माकड हाड आहे पाठीचा कणा तिथे ठेवायचे. थोडीशी हाताची कोपरं जी आहेत ती ताणायची आहेत. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. हाताची कोपरं जमिनीला समांतर येतील. मागून पावलाला पाऊल, मांडीला मांडी, गुडघ्याला गुडघा चिकटलेला करतोय आपण पूर्ण भुजंगासन. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर सिलिंगकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. बरोबर. आणि आता इथे थांबायचंय. 1 2 3 4 5. उलटचा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवा. हाताची पकड सोडून घ्या. विश्रांती. एका गालावर पण मध्ये विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पण विश्रांती घ्या. आणि मग बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये आहे. आणि त्यानंतर विधिवत वज्रासन करू. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. उजवा पाय मग डावा पाय. डोळे बंद. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. चेहरा शांत.
आणि आज आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. तर त्यासाठी आपले हात जे आहेत हे आपल्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचे. हात जे आहेत हे गुडघ्याच्या बाजूला शेजारी असतील. आणि आता आपला डॉग कसं ब्रीदिंग करतो म्हणजे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आहे आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. भराभर कृती असेल तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. इथे जे आहे ते आपलं उदर श्वसन होणार आहे. सुरुवात करूया. तोंडाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. खांदे रिलॅक्स, खांद्यांवरती कुठलाही ताण ठेवायचा नाहीये. आपले हाताचे तळवे गुडघ्याच्या शेजारी असतील. हाताचे तळवे गुडघ्यांच्या बाजूला. हा, थोडीशी स्लँटिंग पोझिशन होईल. बरोबर. जास्तीत जास्त जीभ बाहेर घेऊन या आणि तोंडाने भराभर श्वास घ्या, सोडा. बरोबर. जीभ आतमध्ये, तोंड बंद, पुन्हा मध्यभागी या, डोळे बंद. आपले जिभेचे स्नायू ताणले गेले होते. आपल्या कंठाच्या इथे, घशाच्या इथे आलेला वेगळेपणा त्याचा अनुभव घेऊया. आणि आता करणार आहोत आपण पूरश्वसन. तर इथे आपल्याला काय करायचंय, मगाशी जे आपण शशांकासन केलं ना तशीच कृती करायची. आपल्या हाताची जी कोपरं आहेत ही आपल्या गुडघ्याच्या शेजारी असतील. हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या सरळ रेषेमध्ये असतील आणि इथे आपल्याला ओठांचा चंबू करायचा, असा पाऊट करायचा ओठांचा. आणि इथे ओठाने आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा अशा प्रकारे. इथे तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. आपण जी आजची जी साधना आहे ती आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्याची, म्हणून आपली ही कृती आहे. तर आता इथे आपल्याला शशांकासन सारखं करायचंय. म्हणजे आपल्या हाताची कोपरे जी आहेत ती गुडघ्याच्या जवळ ठेवा. हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या रेषेत येतील. बरोबर. आणि आता ओठांचा चंबू करा. हा, नजर आपली खाली, नजर जमिनीकडे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. ओठांचा चंबू. आणि आता ओठाने तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा. भराभर कृती सुरू करा. थांबायचंय. सावकाश वर या, अगदी सावकाश वर या. डोळे बंद. आपल्या पोटावरती दाब येतो त्यामुळे आपलं श्वसन जे आहे हे उर श्वसन होतं. डोळे बंद. आपण केलाय रॅपिड ब्रीथिंग. आणि आता आपल्याला करायचंय स्कंद श्वसन. आता इथे पुन्हा आपल्याला हातांची पकड करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. ते आता आपल्या खाली येऊ दे, पोटाच्या इथे किंवा आपल्या छातीच्या इथे पूर्णपणे टेकवा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर कोपर पकडायचं. एल्बो. येस, बरोबर. आणि आता श्वास घेत आपल्याला हात जे आहेत हे डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. बरोबर. आणि श्वास सोडत खाली. बरोबर करतात. श्वास घेत वर, हाताची कोपरं पकडायची आहे आणि श्वास सोडत खाली. हा, आणि श्वास सोडत पुन्हा हाताची घडी खाली. आणि अगदी सावकाश श्वासाशी आधारित करा. खूप छान आपली श्वासाची गती मेंटेन राहते. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, छान. श्वास सोडत खाली. दोन्ही हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ द्या. डोळे बंद. उदर, उर आणि स्कंद अशा 3 प्रकारे आपण व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण पुन्हा एकदा आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी करणार आहोत परिघासन. सोपं आहे. आपल्या दोन्ही गुडघ्यांवर उभा राहा आणि मॅटवर गुडघ्यांवर उभा राहा. खाली मॅटचा आधार असू दे. चटई किंवा चादर असेल ना तर थोडंसं आपल्याला पायाला टोचतं. तुम्ही कविताताई खुर्चीत बसून केलं तरीही चालेल, म्हणजे तुम्हाला जसं जमेल. जर जास्त स्ट्रेचिंगचा त्रास झाला तर खुर्चीत बसून. आणि आता उजवा जो पाय आहे हा आपल्याला उजव्या दिशेने बाजूला घ्यायचा. तुम्ही उजवा पाय सरळ केला तरी चालेल गुडघ्यातनं, कविताताई. हा, बस बस.
बाकीच्याने उजवा पाय उजव्या दिशेने बाजूला घ्यायचा. टाच जी आहे ही जमिनीवर असेल, पायाची बोटं आपली सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला उजव्या दिशेने खाली झुकायचंय. उजव्या हाताने उजव्या पायाची बोट, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. तुम्ही समोरून कविताताई पायाची बोटं पकडता येतात का बघा. हा, यथाशक्ती प्रयत्न करा. हा, आणि डावा हात जो आहे हा डोक्याच्या दिशेने वर आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होते. बरोबर, छान. आणि आता बघा, डावी बाजू जी आहे तिथले जे साईडचे वायुकोश आहेत ते मोकळे होतात. उजव्या बाजूचा पाय आपला स्ट्रेच झालाय, त्याकडे लक्ष. छान. आणि ते थांबायचंय. 1 2 3 4 5. उलटचा पुन्हा सावकाश मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, दोन्ही हात खाली, उजवा पाय पुन्हा फोल्ड करू. सावकाश. आता इथे जर वाटलं आपल्याला आपला बॅलन्स जातोय, तर मग जो पाय आपण सरळ करणार आहोत ना त्याला भिंतीचा आधार द्यायचा. म्हणजे आता डावा पाय आपण सरळ करतोय, तर डाव्या पायाचं जे पाऊल आहे ते भिंतीला टेकून उभं करायचं. टाच जमिनीवर, पायाची बोटं सिलिंगच्या दिशेने, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता सावकाश डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डाव्या पायाची बोटं, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. उजव्या बाजूचे वायुकोश मोकळे होत आहे. डाव्या बाजूला हलकासा दाब आहे आणि पाय स्ट्रेच झालेला आहे. थांबायचंय. 1 2 3 4 5. छान. सावकाश उलटसाल, मध्यभागी यायचंय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ स्थिर. डावा पाय, दोन्ही हात खाली, डावा पाय फोल्ड करायचंय. आधी वज्रासनामध्ये बसा आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडू. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. विश्रांती. आणि आता विधिवत पद्मासन. एकदा पर्वतासन करून घेऊया, त्याच्याशिवाय आपला श्वसन मार्ग जो आहे ती साधना कंप्लीट नाही होणार. दोन्ही पाय जोडलेले पद्मासन किंवा अर्ध पद्मासन, तुम्हाला जे सहज जमेल ते. पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. छान. आता दोन्ही हात जोडून घ्या. हाताची कोपरं जमिनीला समांतर, जोडलेले हात छातीपाशी. आता थोडंसं प्रेशर द्या दोन्ही हातांचा एकमेकांवरती. आणि ह्या प्रेशरने जोडलेले हात आपलं हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, कपाळावर कोणतीही आटी नाही. आपापल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संपूर्ण वायुकोश आपले उभ्या कक्षेत ताणले गेले. संथ गतीने श्वास सोडून द्या. आपला श्वसन मार्ग इथे सुधारतोय, अधिक कार्यक्षम होतोय. छान. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊदे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडे वळा. श्वास घेत मध्यभागी या. श्वास सोडत डावीकडे वळा. डावीकडे मागच्या बाजूने भिंत बघण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत डावीकडे मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. श्वास सोडत मध्यभागी. बरोबर. अजून एकदा करूया. श्वास घेत उजवीकडे जाऊया, मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी येऊया. श्वास घेत डावीकडे जाऊया, मागची भिंत बघूया. श्वास सोडत मध्यभागी येऊया. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हातांची बोट पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये येऊ देत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती नमस्कार स्थितीमध्ये येऊ देत. हा. आणि आता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्रांती.
आज आपण बघणार आहोत प्राणमुद्रा, ज्याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ती सुधारते, म्हणजे आपलं श्वसन मार्ग जो आहे हा अधिक चांगला होतो. मी तुम्हाला दाखवते. साधी बैठक घालायला हरकत नाहीये. पद्मासन अर्ध पद्मासन सोडून द्या, साधी बैठक. ही आहे आपली, दिसतीये का? एक मिनिट होईल शेअर होईल. ही आहे आपली प्राणमुद्रा, ज्याच्याने आपला श्वसन मार्ग सुधारतो. प्राणशक्ती देणारी ही प्राणमुद्रा सोपी आहे. करंगळी त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं आणि त्याचा जो अग्रभाग आहे तो अंगठ्याच्या अग्रभागाला लावायचा. म्हणजे तीनही बोटांची टिप्स एकमेकांना जुळून घ्यायची आणि बाकीची दोन बोटं सरळ. ही आहे आपली प्राणमुद्रा. ठीक आहे, लक्षात आली? हा, तुम्हाला दाखवते. 5 बोट, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं, अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचंय आणि बाकीची दोन बोटं सरळ आहे. हा, बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताचा जो मागचा भाग आहे तो आपल्या गुडघा आणि मांडणीच्या मध्यभागी असतो. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळ्याला मिटून घेऊया. चेहरा शांत, हलकस स्मित असते चेहऱ्यावर. करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. यथाशक्ती प्रयत्न असेल आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास आपापल्या क्षमतेने भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडून देऊया. स्लोली, कम्प्लीटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. आज आपण भस्त्रिका प्राणायाम बघणार आहोत. भस्त्रिका जो प्राणायाम, याच्याने तर आपला श्वसन मार्ग सुधारतोच, पण याचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि त्याचबरोबर डिप्रेशनचा त्रास असेल, कुठल्याही प्रकारचे जर मानसिक त्रास होत असेल किंवा तुमची जर तशी ट्रीटमेंट चालू असेल, तर त्यांनी हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा प्राणायाम करणं खरं आपल्याला तितकंसं सोयीचं नाहीये, कारण की या प्राणायामाने आपल्या श्वासाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. म्हणून हा प्राणायाम शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करू नये. आपण जे आता करणार आहोत ती मृदू भस्त्रिका आहे. म्हणजे ट्रेडिशनल भस्त्रिका आपण आपल्या वर्गामध्ये घेत नाही. आपण फक्त मृदू भस्त्रिका घेतो आणि इथे सुद्धा आपण हातांचा आधार घेतो, त्या प्रकारे मुवमेंट करतो. तर या भस्त्रिकेमध्ये काय असतं, आपल्याला श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती फोर्सफुली करायची असते. म्हणजे आपल्याला जोराने श्वास घ्यायचा असतो आणि जोरानेच तो श्वास सोडायचा असतो. त्यामुळे आपलं शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते. म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि डिप्रेशनचा त्रास असेल त्यांनी हा जो प्राणायाम आहे हा करणं टाळायचंच आहे. म्हणजे तुमची ट्रीटमेंट चालू असेल तर हा प्राणायाम करूच नका. तर हा कसा करायचा, आता इथे आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा. म्हणजे पुरत रेचक जे आहे ते आपल्याला फोर्सफुली करायचं असतं. तर कसं करायचं, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. आपले हात जे आहेत हे छातीपाशी ठेवायचे आणि जोरात पूरक, जोरात रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. हा, म्हणजे आपल्याला पूरक म्हणजे श्वास घेताना हात पुढे घ्यायचे, रेचक करताना हात मागे घ्यायचे. हा, आणि एकदम जोरात फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. हाताची मुठी वळून घेऊया, आपल्या छातीपाशी असती. पूरक रेचक, 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 पूरक रेचक. आता हात वर. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक
रेचर पूरक रेचर पूरक रेचर पूरक रेचर. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. आपल्या श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. शरीराचं तापमान थोडंसं वाढल्यासारखं वाटेल. आणि ह्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा पूरक असं करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा डोळ्यांवर मिटलेले आहे. शीतली प्राणायाम आपल्याला माहिती आहे. जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिचे पन्हळ करायची. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये. तोंड बंद. नाकाने संथ रेच. सेकंड राऊंड. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये. तोंड बंद. नाकाने संथ रेच. दोन आवर्तन शीतकारी प्राणायामाची. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. ओठ विलग करायचे. दातावर दात. जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेच. सेकंड राऊंड. जीभ ओठ विलग. दातावर दात. जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने संथ रेच. काही क्षण शांत करूया. संपूर्ण विभागीय श्वसन, योगिक श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. विभागीय श्वसनाने आपला श्वसन मार्ग जो आहे, आपला श्वास पटल म्हणजे आपला डायफ्राम जो आहे त्याची कॅपॅसिटी खूप चांगली सुधारते आणि आपोआपच आपला श्वसन मार्ग सुद्धा सुधारतो. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरूया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. काही क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून श्वासनासाठी स्थिती घ्यायची. अगदी सावकाश. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. आपले हात शरीरापासून लांब. हातांची तळवे सिलिंगच्या दिशेने. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटले. भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. प्रज्ञाताई आरामदायी स्थितीमध्ये कसे. रिलॅक्स.
आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा आपल्याला मागोवा घ्यायचा आहे आणि हे करत असतानाच आपल्याला आपल्या देहाकडेही लक्ष द्यायचं. क्रमाक्रमाने प्रत्येक शरीराचा भाग आपण शिथिल करत जाणार. 5 मिनिटाचा शवासन खूप सारी ऊर्जा देतो. सुरुवात आपण आपल्या पायांपासून करूया. आपली जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची. दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, गोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, जांघेचा भाग मनाने शिथिल करून घेऊया. सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग, संपूर्ण आपला लोअर पार्ट, आपल्या शरीरामधला कमरेपासून ते पायाच्या तळव्यापर्यंतचा भाग आपण मनाने शिथिल केलेला आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. दोन्ही हात, दोन्ही हातांची बोटे, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. पाठीच्या मणक्याची 33 मणके जे आता अलगद जमिनीवर पहुडलेले आहेत तेही मनाने शिथिल. आपला उदरभाग, उरभाग, आपल्या छातीतील पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली फुफ्फुस, छोटस हृदय मनाने शिथिल. शरीराचा मधला भाग आणि खालचा भाग शिथिल झालेला आहे आणि याची मला जाणीव आहे. माझं लक्ष माझ्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मनाने शिथिल केलेले आहेत. देहधारणेने मी माझ्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल केलेले आहे आणि याची मला जाणीव आहे. लक्ष श्वासाकडे. मी श्वास घेताना माझे स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना होणारा थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना याची जाणीव. श्वास सोडताना होणाऱ्या उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, खूप शांत वाटतंय. आणि ही शांतता अजून दृढ होण्यासाठी आपण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी दुःखे, माझे सगळे ताणतणाव, माझ्या व्याधी, माझी नकारात्मकता मी सोडून देत आहे. योग कर्मसु कौशल्य. मी जे काही काम करत आहे त्या कामामध्ये मी खूप प्रामाणिक आहे आणि प्रत्येक काम मी कुशलतेने, एकाग्रतेने करणार आहे आणि त्यामुळे कुणाचंही नुकसान होणार नाहीये याची मी खबरदारी घेत आहे. हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. योग कर्मसु कौशल्य. शरीर मनाच्या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी परत माझ्या मनाला एक संकल्प देते. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. स्वतःबद्दल कृतज्ञता भाव माझ्या मनामध्ये आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे.
मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद. ती संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपलं सगळी स्वप्न, आपले सगळे ध्येय हे पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी आपली योग्य वाटचाल चालू आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. ही स्थिती कितीही आनंददायी, आरामदायी असते तरीही पुन्हा एकदा आपल्याला आपला दिनक्रम जो आहे हा चालू करायचा आहे आणि त्यासाठी देहाकडे जाणे. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊ. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुष्टी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होते. काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्या. तुम्हाला काही विचारायचं आहे का? नाही, ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभरात्री.